हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी प्राची. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. अगेन एक मेकअप व्हिडिओ आहे. तुम्हाला टायटलवरनं समजलंच असेल. सो आज मी घेऊन आली आहे बेस्ट फाउंडेशन जे मी थ्रू आउट इयर यूज केलेत आणि ते मला अति प्रचंड आवडलेत. हे सगळे फाउंडेशन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याची प्राइस, त्याचा परफॉर्मन्स, त्याचं लॉंग लास्टिंगपणा, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. सो जास्त वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सो एकूण 7 फाउंडेशन्स आहेत जे मी ह्या वर्षामध्ये ट्राय केलेत आणि 7 फाउंडेशन अतिशय सुंदर आहेत. थोडेसे 19-20 खालीवर आहेत जे मला हे जास्त आवडतं किंवा ते कमी आवडतं. सो ते का आवडतात, का सगळ्यात जास्त आवडतात आणि का त्याच्यापेक्षा थोडे कमी आवडतात, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे. सो सगळ्यात पहिलं जे फाउंडेशन मी आज तुमच्यासोबत शेअर करते ते आहे इनसाइड कॉस्मेटिकचं ट्रू स्किन सिरम फाउंडेशन. ह्याच्यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई आणि स्क्वॉलिन आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्याची जी प्राइस आहे ती तुम्हाला फक्त 250 ते 260 रुपयामध्ये तुम्हाला अमेझॉन किंवा नायका कुठल्याही साईटवरती अवेलेबल होणार आहे. ह्याची पॅकेजिंग सुद्धा खूप छान आहे. तुम्हाला छान पंप पॅकेजिंग मध्ये हे दिलेलं आहे आणि ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ही खूप छान आणि रनी आहे. सो जसं की मध्यंतरी स्किन टिंटचा खूप जास्त ट्रेंड आला होता. सो त्याच्यासाठी हे फाउंडेशन खूप छान आहे. अगदी लाईट वेट आहे आणि तुमच्या स्किनवरती खरंच सेकंड स्किन दिसते तुमच्या स्किनवरती आणि बऱ्यापैकी कव्हरेज आहे. जर तुम्हाला डार्क स्पॉटचा प्रॉब्लेम असेल, आता इथे सुद्धा मला एक छोटासा पिंपल आलाय. सो अशा गोष्टी जर तुम्हाला हाईड करायच्या असतील, अगदी शेअर कव्हरेजमध्ये लावलंय, पण खूप जास्त हेवी मेकअप न करता जर तुम्हाला डेली वेअरसाठी कुठलं फाउंडेशन बघायचं असेल, कुठे आउटिंगला वगैरे जाताना, तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या फाउंडेशनमध्ये आरामात इन्व्हेस्ट करू शकता. मी फक्त एवढंच की ह्याचा जो लॉंग लास्टिंगपणा आहे तो मला 4 ते 5 तासापर्यंत वाटतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण ह्याचा फिनिश आणि ह्याचं कव्हरेज, ह्याचं दिसणं म्हणजे इतकं छान वेल्वेटी फिनिश येतो आणि स्मूथली अप्लाय होतं तुमच्या स्किनवरती. सो या सगळ्या गोष्टी मला अतिशय सुंदर वाटल्या ह्या इनसाइड कॉस्मेटिक बद्दल. सो त्याच्यासाठी आणि माझा जो ह्याचा शेड आहे तो आहे LN10 फॉर फेअर टू लाईट स्किन विथ न्यूट्रल अंडरटोन. आणि मेन म्हणजे ना, हे जे फाउंडेशन्स आहेत हे थोडेसे ऑक्सिडाइज होतात. सो तुम्हाला एक शेड लाईट जावं लागेल आणि त्याच्यानंतर तो ऑरेंज मध्ये थोडासा न्यूट्रल होतो किंवा ऑक्सिडाइज होतो. सो त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ह्याची जी शेड आहे ती चूज करावी लागेल. माझा जो शेड आहे तो LN10, जसं मी तुम्हाला सांगितलं, हा माझ्या स्किनला परफेक्टली मॅच होतो. आणि जर मला ह्याला रेट करायचं असेल तर मी ह्याला गुड 10 आउट ऑफ 9 आरामात देईन, कारण तितकं ते मला आवडलेलं आहे. नेक्स्ट जे फाउंडेशन आहे ते आहे स्किन टिंट. सो हे आहे लॅमेलचं स्मार्ट स्किन आणि ह्याच्यात जो माझा शेड आहे तो आहे 404 सँड सिरम टिंटेड फाउंडेशन आहे. हे सुद्धा छान पंप पॅकेजिंग मध्ये येतं. खूप लक्झुरियस पॅकेजिंग आहे. मी वापरून अतिशय खराब केलंय ते आता, पण खूप छान आणि पटकन इझिली ब्लेंड होतं तुमच्या स्किनमध्ये आणि सेकंड स्किन देतं. किती स्मूथ आणि म्युझी टेक्स्चर आहे या फाउंडेशनचं. त्याची प्राइस तुम्हाला अकॉर्डिंग 500 to 600 पर्यंत तुम्हाला अमेझॉनला मिळून जाईल. मी तिथूनच बाय केलं होतं. पण हे तुमच्या स्किनवरती स्मूथली अप्लाय होतं आणि 7 ते 8 तास तुमच्या चेहऱ्यावरती आरामात टिकतं. तुमची ऑइली स्किन असू दे नाहीतर ड्राय स्किन असू दे, दोन्ही स्किन टाईपसाठी हे परफेक्टली सूट होणार आहे. तुमचं फाउंडेशन बिलकुल सुद्धा केकी ग्रीझी नाही वाटणार आहे हे लावून आणि तुम्हाला जास्त सेट करायची सुद्धा गरज नाही लागणार. जर खूप ऑइली स्किन असेल तर तुम्ही थोडं सेट करा, बट तुमची ड्राय स्किन असेल तर जस्ट तुम्ही हे अप्लाय करा. हे पावडर लाईक फिनिश देतं थोड्या वेळाने आणि दिसायला अतिशय सुंदर दिसतं. सो हा स्किन टिंट ऍज अ बीबी क्रीम म्हणून तुम्ही रेग्युलरसाठी वापरू शकता. बऱ्याच वेळा आपण जसं पॉन्ड्स बीबी क्रीम वगैरे वापरतो, सो त्याच्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे. बेस्ट आहे आणि लक्झुरियस प्रोडक्ट आहे, कारण त्याचा फीलच इतका छान आहे. सो तुमच्या स्किनवरती इतकंच ते स्मूथली आणि वेल्वेटी फिनिश देतं. नेक्स्ट जे फाउंडेशन आहे ती आहे बीबी क्रीम. फाउंडेशन नाहीये, हे बीबी क्रीम आहे. ती आहे मार्सची बीबी क्रीम स्किन परफेक्ट कलर करेक्टिंग आणि ह्याच्यात जो माझा शेड आहे तो आहे 03 मीडियम. बऱ्यापैकी ही मध्यंतरी खूप जास्त ट्रेंडमध्ये आली होती आणि खूप छान. मेन म्हणजे ह्यांची पॅकेजिंग, ह्यांच्या पूर्ण रेंजची, मार्सच्या ह्या रेंजची पॅकेजिंग अतिशय सुंदर होती आणि ही सुद्धा तुम्ही ऍज अ बीबी क्रीम म्हणून रेग्युलर ऑफिसला किंवा कुठे बाहेर जाताना लावू शकता. एक ड्रॉबॅक आहे ह्याच्यामध्ये, ह्याचे जे कलर्स आहेत ते थोडेसे ऑरेंज अंडरटोन मध्ये जातात. अगदी फेअरसाठी असाल किंवा जर तुम्ही रेडिश अंडरटोन मध्ये असाल किंवा येल्लोइश अंडरटोन मध्ये असाल तर ठीक आहे, बट तुम्ही पीच कॅटेगरीमध्ये जात असाल तर तुम्हाला मे बी ह्याच्यामध्ये चांगली शेड नाही मिळणार.
बट तुम्हाला जर तुमची परफेक्ट मॅच मिळाली तर ही बीबी क्रीम बेस्ट आहे तुमच्या रेग्युलर यूज साठी. कॉम्पॅक्ट पॅकेजिंग आहे, छान, तुम्ही कुठेही कॅरी करून घेऊ शकता. ही सुद्धा अगेन ड्राय स्किन, ऑइली स्किन, दोन्ही स्किन टोन दोन्हीही स्किन टाईप तुम्ही आरामात ही यूज करू शकता. विथ हँड, विदाऊट हँड किंवा ब्रशनी किंवा स्पंजनी, तिन्ही गोष्टी अतिशय सुंदर प्रकारे ही ब्लेंड होते तुमच्या स्किनवरती. नेक्स्ट जे फाउंडेशन आहे आपलं ते प्रॉपर फाउंडेशन आहे, बट स्वस्तातलं बेस्ट फाउंडेशन आहे. ते आहे इनसाइड कॉस्मेटिक्सचं HD फाउंडेशन. हाय कव्हरेज, ड्यूई फिनिश, आणि हे तुमच्या स्किनला इतकं छान ड्यूई फिनिश देतं की असं वाटतं तुमची स्किन खूप छान हायड्रेटेड आहे. आणि ह्याच्यात जो माझा शेड आहे तो आहे LN10 फॉर फेअर टू लाईट स्किन विथ न्यूट्रल अंडरटोन आहे. ही मला बहुतेक वेळा बेज आणि न्यूट्रल अंडरटोनचे फाउंडेशन चांगले जातात. ह्याची प्राइस जस्ट 250 आहे. तुम्हाला अमेझॉनला ही 250ला मिळेल. छोटीशी ट्यूब आहे, बेस्ट कव्हरेज आहे. तुमच्या स्किनवरचे जे काही फ्लॉज आहेत ते आरामात हे हाईड करेल आणि खूप सुंदर आणि स्मूथ फिनिश देईल. अजिबात काही केकी किंवा ऑरेंजिश असा स्किन तुमची वाटणार नाही. जर तुम्हाला कुठल्या फाउंडेशनमध्ये कमीत कमी पैशामध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही ह्या फाउंडेशनसाठी आरामात जाऊ शकता. जे फाउंडेशन आहे ते खूप जास्त व्हायरल झालं होतं मागच्या ह्या वर्षामध्ये आणि अगदी शेवटला आलं होतं. ते आहे मेबेलिनचं सुपर स्टे ल्युमी फाउंडेशन. हे सुद्धा तुम्हाला ड्यूई फिनिश देतं जर तुमची ऑइली स्किन असेल तर. बट मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुमची ड्राय स्किन टाईप असेल तर मे बी मला थोडंसं ह्या थंडीमध्ये जाणवलं की काही वेळानंतर 7 ते 8 तासानंतर हे तुमच्या स्किनला थोडंसं केकी बनवतं. सो मेक शुअर की तुम्ही तुमची स्किन प्रॉपर हायड्रेट करताय, त्याच्यानंतर तुम्ही हे यूज करताय. सगळ्यांच्याच बाबतीत सेम होत नाही. काही स्किन टोनवरती किंवा काही स्किन टेक्स्चरवरती ते तसं परफॉर्म करतं. माझ्या एका बहिणीने तिच्या एंगेजमेंटमध्ये हे यूज केलं होतं. तिच्या स्किनवरती हे फाउंडेशन अतिशय सुंदर दिसत होतं आणि लक्झुरियस फिनिश होतं ह्या फाउंडेशनचा. बट माझ्या स्किनवरती आफ्टर सम टाइम काही 7 ते 8 तासानंतर हे मला थोडंसं केकी वाटलं. तरी सुद्धा माझी स्किन ऑइली असून सुद्धा बट ठीक आहे, जर तुमच्या स्किनवरती हे चांगलं परफॉर्म करत असेल ना तर हे बेस्ट बाय आहे. बट त्याच्यासाठी तुम्हाला ट्राय करावं लागेल किंवा जर तुमची खूप जास्त ड्राय स्किन असेल तर चांगल्या प्रकारे स्किन हायड्रेट करा, मॉइश्चराईज करा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे अप्लाय करू शकता. ल्युमी इफेक्ट देतं हे तुमच्या स्किनवरती, दिसायला अतिशय सुंदर दिसतं. माझा जो शेड आहे ह्याच्यामध्ये ते आहे 220 बेज, SPF 16 येतं ह्याच्यामध्ये आणि ह्यांनी ह्याच्यावर दिलं की 30 आवर्स पर्यंत लास्ट करतं. सॉरी फॉर दॅट, इतकं हे नाही लास्ट करत. हे जस्ट त्यांनी असं सांगितलंय. पंप पॅकेजिंग आहे, दिसायला वगैरे अतिशय सुंदर आहे. ग्लास बॉटल आहे आणि ह्याची प्राइस 899 आहे. बट सगळ्या फाउंडेशन्समध्ये जर कुठलं फाउंडेशन मी तुम्हाला सांगेन की स्किप करा तर मी सांगेन की हे तुम्ही स्किप करू शकता. बाकीचे फाउंडेशन सुद्धा त्याच पद्धतीने छान परफॉर्म करतात. बट तरी सुद्धा जर तुम्हाला मेबलिनवरती तितका जास्त विश्वास असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आरामात इन्व्हेस्ट करू शकता. नेक्स्ट जे 2 फाउंडेशन आहेत ते अतिशय सुंदर आहेत. तुम्ही हे स्किप करून त्या फाउंडेशनमध्ये आरामात इन्व्हेस्ट करू शकता. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुमच्याकडे मेबलिनचे जुने फाउंडेशन्स असतील जे की HD मॅट फाउंडेशन सुपर स्टेवालं आणि दुसरं म्हणजे त्यांचं फिटमी फाउंडेशन, तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट करू नका. त्यावरती तुम्ही खूप छान प्रकारे तुमचा मेकअप कॅरी करू शकता. सो लास्टचे 2 फाउंडेशन उरलेले आहेत आपले आणि दोन्ही फाउंडेशन अप्रतिम आहेत. मी माझ्या मागच्या वर्षामध्ये जे काही प्रोग्राम्स अटेंड केलेत त्यामध्ये मी हे 2 फाउंडेशन कंटिन्युअसली यूज केलेत. सो सगळ्यात पहिलं जे फाउंडेशन आहे ते आहे फेसेस कॅनडाचं 3-in-1 फाउंडेशन. ॲलोवेरा आणि व्हिटॅमिन C आहे ह्याच्यामध्ये आणि SPF 30 आहे. फाउंडेशन, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या तिन्ही गोष्टी परफॉर्म करतं हे फाउंडेशन. अतिशय स्मूथली अप्लाय होतं, दिसायला अतिशय सुंदर दिसतं. मेन म्हणजे छान कव्हरेज देतं तुमच्या स्किनवरती. रेग्युलर यूजसाठी परफेक्ट आहे. किंवा जर तुम्हाला लग्न कार्यामध्ये छान एक्स्ट्रा कव्हरेजचं फाउंडेशन हवं असेल तर तुम्ही ह्याचे 2 लेअर आरामात अप्लाय करू शकता. ऑल स्किन टाईपसाठी आहे. तुमची ड्राय असू दे, नाही तर नॉर्मल स्किन असू दे किंवा ऑइली स्किन असू दे, तिन्ही स्किन टोनवरती हे फाउंडेशन अतिशय छान आणि सुंदर दिसणार आहे. ही ट्यूब तुम्हाला रिटेल करते समथिंग 380 to 390, 521 ह्याची ओरिजिनल MRP आहे. बट तुम्हाला 325 ते 360 मध्ये ही ऑफरला मिळून जाईल अमेझॉनवरती. सगळ्यात बेस्ट फाउंडेशन आहे हे, दिसायला सुद्धा सुंदर दिसतं आणि ऑल डे हायड्रा मॅट फाउंडेशन आहे. छान ड्यूई फिनिश येतो तुमच्या स्किनवरती ह्या फाउंडेशनचा.
आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, पॅकेजिंग अतिशय सुंदर आहे, लक्झुरियस आहे. हे फाउंडेशन जास्त लोकांनी रिकमेंड नाही केलंय. आय डोंट नो वाय, कारण खरंच खूप सुंदर आहे. मी तर सांगेन हे घेण्यापेक्षा तुम्ही ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट करा. आणि ह्याच्यात व्हरायटी ऑफ शेड्स आहे. तुम्हाला जशी शेड तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंगली बसेल त्या टाईपमध्ये तुम्ही तुमच्या स्किन टोनच्या अकॉर्डिंगली तुम्ही जर छान असं शेड चूज केलं तर हे फाउंडेशन तुमच्या स्किनला अतिशय सुंदर दिसणार आहे. सो मी तुम्हाला सजेस्ट करीन हे घेण्यापेक्षा तुम्ही ह्याच्याकडे इन्व्हेस्ट करा. हे तुम्हाला अराउंड 699 वगैरे पडेल. हे तुम्हाला 350 370 मध्ये मिळेल. स्वस्तात मस्त जर फाउंडेशन घ्यायचं असेल तर फेसेस कॅनडाकडे जाऊ शकता. आणि नेक्स्ट जे फाउंडेशन आहे, जे लास्ट फाउंडेशन आहे, हिरो ऑफ दिस सगळं फाउंडेशन, ते आहे मार्सचं फाउंडेशन हाय कव्हरेज प्लस प्रिपेअर्ड स्पेशली फॉर इंडियन स्किन टाइप्स. मार्सचं गेल्या एका वर्षामध्ये मार्सने अतिशय सुंदर, मार्स आणि इनसाइट इतके सुंदर प्रोडक्ट त्यांनी लॉन्च केलेत आणि मार्सने इतके सुंदर फॉर्म्युलावाले प्रोडक्ट्स लॉन्च केले. त्यामधलं सगळ्यात बेस्ट फाउंडेशन आहे जे मी बाय केलं होतं. 360 रुपयामध्ये तुम्हाला अमेझॉनला हे आरामात मिळून जातं. माझा जो शेड आहे तो आहे 05. ह्याचा जो अंडरटोन आहे तो न्यूट्रल आहे. बाय द वे हे सुद्धा एक शेड ऑक्सिडाइज होतं आणि मेन म्हणजे हे ट्रेंडिंग सुद्धा होतं. खूप छान रिव्ह्यूज सुद्धा आहेत त्याचे, म्हणून मी घेतलं होतं. बट ह्या फाउंडेशनने माझ्या स्किनवरती बाकी सगळ्या फाउंडेशनला मागे टाकलंय. ते मेबलिन असू दे, ते कुठलंही असू दे, किंवा ह्या सगळ्या फाउंडेशनमध्ये जर बेस्ट तुम्हाला कुठलंही फंक्शन अटेंड करायचं असेल आणि तुम्ही एखादं छान असं स्मूथली अप्लाय होणारं, छान इफेक्ट देणारं, ब्लरी इफेक्ट देणारं असं जर तुम्ही फाउंडेशन शोधत असाल तर तुम्ही हे मार्स फाउंडेशन कडे जाऊ शकता. हाय कव्हरेज आहे, तुमच्या स्किनवरचे सगळे फ्लॉज चुटकीसरशी गायब करेल. इतकं छान हे फाउंडेशन आहे आणि हे सुद्धा छान पॅकेजिंग मध्ये येतं. एक फ्रॉस्टेड ग्लास पॅकेजिंग आहे आणि पंप सोबत येतं. सो मेसीनेस होणार नाहीये तुमच्या प्रोडक्टचा. आणि स्वस्तात अतिशय सुंदर. सगळ्या फाउंडेशन मध्ये बेस्ट रेकमेंड जर मला तुम्हाला करायचं असेल तर मी तुम्हाला 3 फाउंडेशन्स करेन. जर फाउंडेशनकडे जात असेल तर मी तुम्हाला सांगेन की इनसाइटचं हे ट्रू स्किन सिरम जर तुम्हाला डेली वेअरला वापरायचं असेल तर, आणि सेम ऍज इट इज डेली वेअरसाठी तुम्ही फेसेस कॅनडाचं हे ऑल डे मॅट फाउंडेशन वापरू शकता. आणि जर लग्न कार्यासाठी आणि छान कव्हरेजसाठी तुम्हाला जर फाउंडेशन हवं असेल तर हे मार्सचं. हे 3 प्रोडक्ट हे सगळ्यामधले बेस्ट आहेत. आणि जर तुम्ही बीबी क्रीम किंवा सिरम किंवा टिंटेड फाउंडेशनकडे जात असाल तर मी तुम्हाला हे 2 सजेस्ट करीन. ते आहे मार्सची बीबी क्रीम, बट ह्याच्यात शेडचा थोडासा लोचा होऊ शकतो. आणि दुसरं आहे हे लॅमेलचं स्मार्ट स्किन, कारण ह्याने सुद्धा तुम्हाला एक छान ब्लरी इफेक्ट येतो तुमच्या स्किनवरती. सो दॅट्स इट. मी तुम्हाला माझे जे फेवरेट फाउंडेशन्स होते त्याचा इन डिटेल रिव्ह्यू दिला. त्यातले माझे करंट फेवरेट आणि बेस्ट फेवरेट ते कसे परफॉर्म करतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये शेअर केल्या. आय होप तुम्हाला जर पुढे फाउंडेशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओचा नक्की उपयोग होईल. सो प्लीज तुमच्या फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.